आणि आणि दोन्ही संघाची सूचना ऐका जरा. आंबेड संघ आणि करंजकोल संघ की आता आपले सेमीफायनलचे सामने आहेत, युट्यूब लाईव्ह आहे. ह्याच्या अगोदर आपण रिव्ह्यू ठेवला नव्हता, आता सुद्धा रिव्ह्यू तुम्हाला नाही आहे. तो दोन्ही पंच जर काय डाऊटफुल वाटला की हा डिसिजन चुकीचा जातोय किंवा काय प्रेशराईज येतोय, ते आपण रिव्ह्यू ते दोन अंपायर घेणार. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. चला, सामन्याची सुरुवात होत आहे. फलंदाजीसाठी आलेले आहेत ते मासूम आणि नाझिमबाई. तर गोलंदाजीसाठी आहेत ते राहुल कांबळे, महाड तालुक्यातला एक अतिशय नावाजलेला खेळाडू राहुल कांबळे. करंजकोल कडून प्रथम गोलंदाजीसाठी सामना करतील ते. पहिला चेंडू मासूम, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला पाहूया कॅच होता आहे. कॅच तिथे मिस झालेली आहे, कॅच सुटलेली. पाहूया दुसरा रन होतोय का नाही. अतिशय खराब थ्रो, कॅच सोडले. आणि ओके, थँक्यू व्हेरी मच. त्या प्लेअरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या की लाईनमॅन नसताना सुद्धा त्या प्लेअरने आपल्याला बाउंड्रीचा इशारा केला आहे. त्यासाठी मी सांगतोय की आपले लाईनमॅन जाऊन द्या तिथं. तर पहिल्या चेंडूवर झेल सुटला, पण 4 धावा भेटले त्या आंबेड संघाला. 4 खाता खुलत आहे आंबेड संघाचा. दुसरा चेंडू राहुल कांबळे विरुद्ध मासूम. पुढचा चेंडू पाहूया, 4 षटकाचा लिमिटेड मॅच आहे. पुढचा चेंडू मासूम साठी लोअर फुलटॉस चेंडू. पाहूया, रन घेण्यासाठी नकार दिलाय नाझिमबाई यांनी, कारण त्यांना माहिती आहे की हा घातक रन होऊ शकतो. एखादा आपली विकेट सुद्धा जाऊ शकत आहे रनआउटच्या स्वरूपात. अतिशय चांगला निर्णय नाझिमबाईचा. पुन्हा एकदा राहुल कांबळे मासूमसाठी स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू डॉट गेला आहे, पण मासूमनी पुन्हा आपली जागा सुरक्षित केली आहे. आणि ह्या षटकातले 3 चेंडूची समाप्ती झालेली आहे. 3 चेंडूच्या नंतर धावसंख्या तिथंच थांबलेली 4 वर. पुढचा चेंडू राहुल कांबळे मासूमसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहिल्या षटकातला चौथा चेंडू. पाहूया, हो, अतिशय खोलवर पद्धतीचा चेंडू जो मासूमला काहीच समजला नाही. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जात आहे. चांगली गोलंदाजी राहुल कांबळेची. जर राहुल कांबळेची गोलंदाजी आवडली असेल ते टाळ्यांचा गजर होऊन द्या जरा प्रेक्षक. चला, पुन्हा एकदा राहुल कांबळे. 5वा चेंडू मासूमसाठी. पाहूया, ओहो, मासूमनी पुन्हा एकदा जोरदार फटका. पाहूया कॅच आहे का नाही. तिथं लाईनमॅन गनी बांधार. आणि हा पहिला झटका लागत आहे तो आंबेड संघाला मासूमच्या स्वरूपात. राहुल कांबळेची अतिशय चांगली गोलंदाजी. आला की पहिल्या चेंडूवर चौकार मारला, तो चौकार सुद्धा कॅच ड्रॉप होऊन तो चौकार गेला. त्या प्लेअरनी तिथे चौकार घोषित केला. आणि त्याच्यानंतर राहुल कांबळेनी कमबॅक करून दाखवला. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकले, त्यामध्ये एक विकेट सुद्धा घेतलेली आहे. आणि आता मासूमची जागा सांभाळायला गेला आहे आंबेड. एक्स्ट्रा प्लेअर आंबेड प्लीज. आंबेड सेमीफायनलचा सामना आहे. एक्स्ट्रा प्लेअर बॅट्समॅन नेम फौजान सामना करेल तो राहुलचा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू निर्धाव जात आहे. आणि पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या तिथंच थांबलेली 4 या आकड्यावर. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 4 धावा आली, त्याच्यानंतर 5ही चेंडू निर्धाव टाकल्या राहुल यांनी. राहुल एक मोठा खेळाडू आहे. जसा करंजकोल संघामध्ये राहुल एक स्टार खेळाडू आहे, तसा आंबेड संघामध्ये सुद्धा एक आसिम नावाचा खेळाडू आहे. तो सुद्धा स्टार खेळाडू आहे, पण तो आता जॉबला आहे, शिपवर आहे तो. तर पुन्हा दुसरा गोलंदाज येत आहे तो करंजकोल संघाकडून विशाल.
अनिकेत ओके अनिकेत गोलंदाजी मार्कवर सामना करतील ते नाझिमबाईनी ह्याच्या अगोदरच्या क्वार्टर फायनल मॅच मध्ये अतिशय चांगली इनिंग खेळली होती. आपण त्यांच्या बॅट मधून अतिशय उत्तुंग असे लांब षटकार सुद्धा पाहिलेले होते. तर पाहूया ही सेमीफायनलची मॅच आहे. करंजकोल विरुद्ध आंबेत अनिकेत. थोडा रनअप मध्ये मिस्टेक झालाय. चला रनअप मध्ये मिस्टेक झाला काय प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या टप्प्यामध्ये मिस्टेक करू नको, कारण समोर जो तुमचा खेळाडू आहे तो एक चांगला खेळाडू आहे. तुम्ही सुद्धा चांगले आहेत, फलंदाज सुद्धा चांगला आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी अनिकेत नाझिमबाईसाठी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पण डॉट चेंडू जात आहे. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी चालू आहे. चांगली गोलंदाजी चालू आहे ती करंजकोल संघाकडून. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, षटकातला दुसरा चेंडू खेळण्यासाठी तयार नाझिमबाई. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल केला, एक धाव पूर्ण केली आहे. पाहूया तिथे तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा केलेला आहे. आणि या एक धावाने संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 5. तर मित्रांनो 6 चेंडू मध्ये आता 7व्या चेंडूवर एक धाव आली आहे. 6 चेंडू करंजकोल संघाने त्यांच्या गोलंदाजी राहुल असो अनिकेत असो यांनी निर्धाव चेंडू टाकलेले 6 चेंडू कंटिन्यू, म्हणजे एक षटक त्यांनी पूर्ण निर्धाव टाकलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत आणि बोल्ड, क्लीन बोल्ड. हा लागणारा आंबेत संघाला दुसरा धक्का फौजांच्या रूपात. आणि आता त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत त्या आबिद सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. जसे आसिम खेळायचे आंबेत संघाकडून तसेच त्याच पद्धतीने एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलेला आहे या स्पर्धेमध्ये आबिद यांनी सुद्धा. आणि एक साइडला नाझिमबाईंनी आपली जागा धरून ठेवलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा विकेट खूप महत्वाचा आहे, कारण बॉलचा ग्रिप बसल्यानंतर ते सुद्धा मोठे फटके मारू शकत आहेत. ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी मोठे फटके आपल्याला दाखवले आहेत. तर पुन्हा एकदा अनिकेत एक चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी त्यांची सुद्धा बघायला पाहते आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. पुन्हा एकदा अनिकेत तो आबिद शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केलाय आणि पाहूया झेल होत आहे काय तिथे. लाईनमॅन काय आहे, आउट. गनिबंदर तिथे लाईनमॅन आहेत. हा बॅक टू बॅक दुसरा, म्हणजे ह्या षटकातला दुसरा झेल घेतला आहे. पहिल्या षटकातला एक घेतला, ह्या दुसऱ्या षटकातला त्याच खेळाडूंनी झेल घेतला आहे. आणि एक मोठा धक्का लागत आहे आंबेत संघाला, कारण ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तो गोल्डन डकचा शिकार होऊन पवेलियन मध्ये वापस. आणि आता अनिकेतसाठी हॅट्रिकचा चान्स आहे. सेमीफायनलचा पहिला सामना आंबेत विरुद्ध करंजकोल आणि दुसरा षटक मार्गस्थावर. पाहूया अनिकेत हॅट्रिक घेतोय का नाही. आणि फलंदाजीसाठी आता गेलेला आहे, आबिदची जागा सांभाळण्यासाठी गेलेला आहे तो सैफ. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा याच्या अगोदर आपल्या प्रेक्षकांना दाखवली आहे त्यांनी. तीन विकेट गेलेले आहेत, अतिशय महत्वाचे विकेट गेले आहेत आंबेत संघाचे. आता पाहूया सैफने आपली जबाबदारी खांद्यावर उचलल्याच पाहिजे. पुन्हा एकदा अनिकेत हॅट्रिक चेंडू, शॉर्ट पिच चेंडू टाकलेला आहे, काय समजला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी करंजकोल करून चांगली गोलंदाजी होत आहे. तर हा आंबेत संघाने पण हा विसरायचा नाही की हा सेमीफायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा अनिकेत टू सैफ. पाहूया पुढचा चेंडू, ओव्हर पिच लाईनचा चेंडू. पाहूया भेळ रकावून दिलेला आहे, पण तिथं राहुल कांबळे स्वतः झेल टिपताना. आणि हा लागणारा चौथा धक्का आंबेत संघाला. आंबेतची पाडी थोडी लडखदार हुई. चला आता सैफची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते हुजेफा. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथंच थांबलेली आहे ती 5 आणि 4 गडी बाद. अतिशय चांगली गोलंदाजी आहे, अतिशय चांगली गोलंदाजी करंजकोल कडून. आणि आता करंजकोल कडून तिसरा षटक घेऊन येत आहेत ते गणेश. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाली आहे ती केवळ 5 आणि 4 गडी बाद.
तर आता नाझिमबाईलाच काय जे काय करायचं आहे ते नाझिमबाईलाच करायला लागेल, कारण फक्त आणि फक्त 5 धावा झालेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि फक्त 5. आणि पुढचा सामना असेल तो लारोली विरुद्ध बिंगलोली मंडणगड. तर पाहूया गणेश सामना करते ते नाझिमबाई. सामन्यातला तिसरा षटक. पहिला चेंडू गणेशचा. नाझिमबाईला पाहूया. हो मेन अंपायर इरफान तांडल यांनी वाईट घोषित केला आहे. या वाईटच्या सहाय्याने रन वाढत आहे. 1 रन वाढलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 6. चला गणेश पण विचार करतात की आंबेड संघाचा स्कोर लय कमी झाला आहे, ते 1 रन देऊया आपण एक्स्ट्राच्या स्वरूपात. अजून सुद्धा तुम्हाला 6 चेंडू टाकायचे हे विसरू नका. चला पुन्हा गणेश टू नाझिमबाई. मी अगोदरच सांगितला होता की नाझिमबाई घाट हिटर फलंदाज आहे, ज्यांनी पाठच्या सामन्यामध्ये अतिशय उत्तुंग अशी चांगली फलंदाजी केली होती. चांगले लांब षटकार आणि हाही सुद्धा लांब षटकार मारला आहे. आणि ह्या 6च्या सहाय्याने धावसंख्या वाढत चालली. धावसंख्या झाली ती 12. अजून सुद्धा या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया पुढचा चेंडू. स्वतः राहुल कांबळे विकेट किपिंग साठी आलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू गणेशचा नाझिमबाई साठी. रिवर्स अटेम्प्ट आणि मी स्वतः झेल धरतोय. कॅमेरामॅन फोकस करो. 2 धावा. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू गणेशचा नाझिमबाईसाठी. पुढचा चेंडू पाहूया. और पिच लाईनचा चेंडू. 1 धाव पूर्ण केली. पाहूया दुसरी धाव होतोय का नाही. हा ना, तिथे मिस फील्ड झाली आहे. दोनों फिल्डर काय म्हणतायत आणि बॉल तुम्हाला म्हणतोय की मी तुम्हाला धरू की तुम्ही मला धराल. त्यामध्ये अशी हे बाचाबाची मध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झालेली ती 16. चला पुढचा चेंडू गणेशचा नाझिमबाईसाठी. जोरात मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू. आणि आमच्या राजवाडीचे ओपनर फलंदाज राजवाडी रायगडचे ओपनर फलंदाज साकीब बोलेले इथे उपस्थित झाले आहेत. चला पुन्हा एकदा गणेश टू नाझिमबाई एक चांगली फलंदाजी दाखवत आहे प्रेक्षकांना. हो खोलवर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि आता कमबॅक केला आहे तो गणेशने आता कमबॅक केला आहे. कारण जो कमबॅक त्यांनी अगोदर दाखवला होता राहुल कांबळेच्या पहिल्या चेंडूवर चौकाराच्या नंतर लगोपाठचे 5 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज आणि अनिकेतने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. फक्त 1 धाव दिला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जोरात फटके मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव फक्त निर्धाव चेंडू जात आहेत. चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक केला आहे गणेशांनी सुद्धा. धावसंख्या पोहोचली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या गेली आहे ती 16. आता शेवटचा षटक. ह्या सेमीफायनल सामना नंबर 1 ह्यातला हा शेवटचा षटक आहे. 4 षटकांचा सामना आहे. तर पाहूया शेवटचा षटक घेऊन कोण येत आहे तो अक्षय. सोळा धावा झालेल्या आहेत आंबेड संघाचे. आणि हे शेवटचे 6 चेंडू तुम्हाला मोठे फटके मारावाच लागतील. जर तुम्हाला एक चांगला 30+ स्कोर न्यायलाच पाहिजे, तेच तुम्ही फायटिंग स्कोर तो समजलं जाईल आणि तुम्ही फाईट करू सुद्धा शकत आहे. कारण तुमच्यात क्षमता आहेत, तुमच्यात गोलंदाज आहेत आंबेड संघाकडे पण पाहूया आता. चला अक्षयचा सामना करेल तो हुजेफा. या फर्स्ट इनिंग मधले शेवटची ओव्हर आणि शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत ते अक्षयचा सामना करतील ते हुजेफा. पाहूया पहिला चेंडू
अक्षय टू हुजेफा. हो बेर काउंट दिलाय पण डिक्लेअर झोन मध्ये आय थिंक चेंडू जात आहे, ट्रॅव्हल होत आहे आणि अंपायरने घोषित केलेला आहे 2 धावा. एमर्जन्सी गाडीकडे चेंडू गेलेला आहे, एमर्जन्सी गाडीकडे चेंडू गेलाय. साबीरची एमर्जन्सी गाडी आहे तिथं थोडं चेंडू घेऊन यावा. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा काढलेल्या आहेत ते हुजेफानी. आणि तुम्हाला आता मोठे फटके मारावेच लागतील. आमचे दिलावरबाई सुद्धा इथे आलेत, भजी समोसाची मजा घेत आहेत. वाईटबाई तिकडून आमचे बघतायत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल केलाय. अतिशय लांब लांब षटकार मारलेला आहे. मेन अंपायर आमचे बॉल चेंडू 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 दिसा. मेन अंपायर आमचे इरफान तांडली एवढे हात वरती करतायत की त्यांना वाटला डबल षटकार गेला. आई वा कडक. चला फैसलबाई तुम्ही चेंडू मॅच बॉल आलेला आहे पण एक तुम्ही ठेवा तुमच्या हातामध्ये. धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या गेली आहे ती 24 धावा. इथं जर 40+ केल्या ते एक चांगला स्कोर उभा करू शकत आहे आंबेत. तर हुजेफाला मोठे फटके अजून सुद्धा 1-2 मारावाच लागतील जर चांगला स्कोर एक टार्गेट चांगला जर ठेवायचा असला. ते करंजकोल संघाकडे पण चांगले फलंदाज आहेत. स्वतः राहुल कांबळे आहेत, विशाल आहे, अनिकेत आहे. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पाहूया. झेल होण्याची संधी आहे पाहूया. आणि उत्तुंग असा चांगला झेल आणि हा लागणारा 5वा धक्का आंबेड संघाला 24 या आकड्यावर. आणि आता शेवटचे आय थिंक 3 चेंडू येणं बाकी आहेत. पाहूया 3 चेंडू मध्ये तुम्हाला 2 फटके तरी बाहेर टाकावाच लागतील तेव्हाच तुमचा एक फायटिंग स्कोर उभा राहील. आणि आता फलंदाजीसाठी जात आहेत ते अर्सलान. अर्सलान आमच्या बाजूला बसलाय भाऊ, हा पण अर्सलान आहे ना. ओके चला स्कोरिंग साठी पण अर्सलान, फलंदाजीसाठी सुद्धा अर्सलान. आता पाहूया अर्सलान काय करतायत ते. अर्सलानला मोठे फटके मारावाच लागतील कारण अर्सलान बोलतात की माझ्या नावात काय काय असं. चला पुन्हा एकदा अक्षय टू अर्सलान. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहेत. पाहूया. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आउटसाइड एज घेऊन कीपरच्या डोक्यावर राहुल कांबळेच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना 2 धावा भेटल्या. 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या झाली ते 26. चला बिंगलोलीचा संघ सुद्धा इथे उपस्थित आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार. सेकंड सेमीफायनलचा 4 षटकांचा सामना राहील बिंगलोली विरुद्ध लाडवली. चला पुन्हा एकदा ओव्हर पिच लाईनचा चेंडू पण काही समजला नाही अर्सलानला आणि आउट. आउट मेन अंपायरने आउट घोषित केलेला आहे. आणि हा लागणारा 6वा झटका लागलाय कुणाला आंबेड संघाला. गनी बंदार लाईनमॅनचं काम करतात तिथं गनी बंदार. आणि प्रेक्षकांनो तुम्ही ऐका, हा जो गिरॉन बनवलाय ना गिरॉन त्यातला 95% जे योगदान दिलाय ते आपले गनी बंदार अब्दुल बादशाह त्यांचा नावातच बादशाहत आहे. हा टॉस का बॉस तुम्ही यांचा फोटो सुद्धा इथे बॅनर वरती बघू शकत आहे. हा तिकडचा माझ्या इकडचा नाही. गनीबाई बरोबर ना. ओके चला शेवटचा चेंडू पाहूया काय होत आहे. जियाद आणि शॉर्ट पिच चेंडू काही समजला नाही. पाहूया रनआउट होत आहे का नाही. आता तू धावतोयस का मी धावतोय कोण पहिले पोहोचतोय. अरे बॉलर पहिले पोहोचला आणि गोंधळ झाला. चला हा विकेट सुद्धा गेला. 7 विकेट गेले आंबेड संघाचे आणि धावा 26. करंजकोल संघाला जर हा सामना जिंकायचा आहे ते 24 चेंडू आणि 27 धावांचा टार्गेट आहे. पण लक्षात ठेवा की जेवढं कमी स्कोर असतो ना तेच सामने हाय व्होल्टेज होतात. चला आता माझे साथी कॉमेंटेटर आमचे रिजवान मौलाना पुढची इनिंग सांभाळतील. धन्यवाद. धन्यवाद राहिल खाचे. शानदार मुकाबला यहाँ पर सेमीफाइनल का मुकाबला अम्बेद वर्सेस करंजकोल जिसमें अम्बेद ने टॉस जीता था और बल्लेबाजी करने का फैसला किया था और पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर अम्बेद ने 26 रन बनाए यानी 27 रनों का लक्ष्य रखा है. लक्ष्य जरूर छोटा है लेकिन मुकाबला बड़ा है क्योंकि प्रेशर दोनों तरफ बराबर है. तो दर्शकों को ये एक शानदार मुकाबला देखने को मिलेगा क्योंकि दोनों बड़ी टीमें हैं. एक तरफ अम्बेद है एक तरफ करंजकोल है.
और उसके बाद होने वाला मुकाबला भिंगलोली वर्सेस लाडवली। दोनों टीम के कैप्टन यहाँ पर टॉस के लिए आना है। इनिंग ब्रेक में टॉस होना जरूरी है। देखिए लाडवली के कर्णधार, चला चला आमचे अमित मुकादम भाई, वाईद भाई या मॅचचा आनंद घेत आहेत. तिकडनं वाईद भाईचा मला मेसेज सुद्धा आलेला आहे, व्हॉइस मेसेज सुद्धा. आणि वाईद भाई मी तुमच्याकडे सॉरी बोलतोय की आमच्या खलीलचा तिकीट कॅन्सल झाला कालचा, त्यासाठी तुमच्याकडे ते वडापाव पोचले नाही. कारण साबीरबाईचा इथे आपली एक छोटीशी कॅन्टीन लागलेली आहे साबीरबाईची. आज त्यांनी भजे सुद्धा अफगाणी भजी नाव ठेवलेलं आहे त्यांचं. आणि काल त्यांचा जम्बू वडापाव होता, पण आज आहे ना, आज जो वडापाव आहे तो कुठला आयवा वडापाव त्यांनी ठेवलेला आहे, उंद्याचा नाही. उंद्या खलास हा साबीर, आज शेवट काय आहे तो गल्ला बंद कर संध्याकाळी. चला तर आम्ही धन्यवाद मानतो. आमचे जे भाऊ आहेत तिकडे वाईद भाई, अमित भाई, भरपूर मुलं आहेत सर्व तिकडे जे मॅचचा आनंद घेत आहेत, लाईव्ह मॅचचा. आता सर्वांची जर नावं घेतलं राहिलो तर मला वाटतं उद्या फायनल खेळवायला लागेल. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच सर्वांचा. आणि कैसर भाई आपले सर्व जेवढे पण आमचे सांगते असतात, आम्ही त्यांना कधी पण कॉन्टॅक्ट केला की ते आमच्यासाठी, पोरांसाठी, गावातल्या सर्व मुलांसाठी कधी पण ते अर्ध्या 24 आवर्स ते अवेलेबल असतात आपल्यासाठी. तर थँक्यू व्हेरी मच सर्वांचा. ग्रामपंचायतच्या पाठी जेवढे मुलं आहेत त्यांनी तिकडनं बाजूला व्हा, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. आणि तिथं चेंडू लागला आणि हे मला ते इथं दिसतोय ग्रामपंचायत म्हणजे समोर आहे, पण तिकडे मी बघतोय की आमच्या गावातलीच तिथे मुलं आहेत, गावातलीच मुलं आहेत. त्यांनी सर्वांनी तिथनं बाजूला हटा आणि जरा लाईनमॅनला जाणार तिथे बसण्यापक्षी. आता 3 सामने बाकी आहेत, जरा लाईनमॅनला जाणार सर्वांनी. आणि सुफियान भाई सुद्धा आमचे आलेले आहेत, टॉस साठी आलेले आहेत. धन्यवाद तुमचा. चला मॅचला चालू करा. रिजवान भाई कंटिन्यू. लाडवली चला कर्णधार टॉस साठी यायचा है लाडवली. चलो 27 रनों का लक्ष्य है। यहाँ पर गेंदबाजी करेंगे आबिद अहमद की जानिब से और करंजकुल की जानिब से सलामी के बल्लेबाज राहुल और नितेश कुंडालकर। पहली गेंद राहुल के लिए, बेहतरीन गेंद, कमाल की गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। यहाँ पर 27 रनों का लक्ष्य है। राहुल थोड़े संभल कर खेलना जरूर चाहते हैं क्योंकि यह मुकाबला बड़ा है, सेमीफाइनल का मुकाबला, ब्रदर्स ट्रॉफी 2026 सीजन फर्स्ट और सीजन फर्स्ट टूर्नामेंट का पहला सेमीफाइनल, पहले सीजन का पहला सेमीफाइनल। दूसरी गेंद, यहां पर बेहतरीन गेंद, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, यानी कमाल की गेंदबाजी यहां पर आबिद द्वारा। 27 रनों का लक्ष्य जरूर है, यानी 24 बॉल और 27 रन, लेकिन यह मुकाबला जरूर बड़ा होगा क्योंकि बड़ा मुकाबला, स्कोर बड़ा नहीं है, एक छोटा सा टारगेट है, यानी हर गेंद पर एक एक रन, 2-2 रन अगर करंज को यहां से बनाती है तो मुकाबले में रह सकती है। लेकिन इस बीच खराब गेंद, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर कोई मौजूद नहीं और गेंद सीमा रेखा की तरफ बढ़ती हुई, लेकिन शानदार फील्डिंग वहां पर। और दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से चुरा लिया। इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 2 रन और राहुल कामले अपना खाता खुलता हुआ और टीम का खाता खुलते हुए 2 रन, यानी आबिद ने यहां पर 3 गेंदों में 2 रन जरूर खर्च किया है। कमाल की गेंदबाजी, कमाल की बल्लेबाजी, कमाल का यह टूर्नामेंट और कमाल का यह मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला। आबिद की अगली गेंद सामना करेंगे फिर से एक बार राहुल, बेहतरीन गेंद, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, रुका हुआ स्कोर 2 रन, यानी 4 बॉल यहां पर आबिद ने फेंका है और 4 बॉल में सिर्फ 2 ही रन खर्च किए हैं। और इसके बाद इस ओवर से आखिरी 2 गेंदें आना बाकी। पावर प्ले का ये ओवर है और पावर प्ले के ओवर में हालांकि राहुल बल्ला जरूर घुमा रहे हैं, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, रुका हुआ स्कोर 2 रन। अब आबिद की अगली गेंद सामना करेंगे फिर से एक बार राहुल, फिर से एक बार बेहतरीन गेंद, यहां पर गेंद को अपने फॉलो थ्रो में रोकना चाहते थे, जब तक गेंद को फील्ड किया जाता, 1 रन आसानी से चुरा लिया और इस 1 रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 3 रन। अब इस ओवर से आखिरी 1 बॉल आना बाकी। हालांकि पहले इनिंग में राहुल कामले ने गेंदबाजी की थी, पहली गेंद पर चौका जरूर खाया था, उसके बाद कमाल की गेंदबाजी की थी। यहां पर आबिद उसी तरीके की गेंदबाजी, पहली गेंद बिंदी गेंद, दूसरी गेंद बिंदी गेंद, फिर तीसरी गेंद पर 2 रन चुराए, फिर चौथी गेंद बिंदी गेंद, फिर 5वीं गेंद पर 1 रन चुराया, यानी कुल मिलाकर 3 रन। अब इस ओवर से आखिरी 1 गेंद आना बाकी। सामना करेंगे नए बल्लेबाज, स्ट्राइक पर यहां नितेश कुंडालकर सर। बेहतरीन गेंद और बड़ा विकेट,
लगने वाला पहला झटका यहाँ पर नितेश कुंडालकर के रूप में, एक बड़ा विकेट जरूर हासिल किया यहाँ पर आबिद ने। कमाल की गेंदबाजी, हालांकि राहुल ने अपने ओवर में 4 रन खर्च किए थे, यहाँ पर आबिद ने 3 रन खर्च किए और एक बड़ा विकेट हासिल किया यहाँ पर नितेश के रूप में। अब पहली ओवर के खात्मे के बाद करण स्कोल का बढ़ता हुआ स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर। अब यहां से यह मुकाबला अगर करण स्कोल को जीतना है तो 18 बॉल और 24 रनों की जरूरत, 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। अब गेंदबाजी करेंगे आंबेद की जानिब से दूसरे गेंदबाज जियाद, अपने कोटे का पहला ओवर, इस इनिंग का दूसरा ओवर। क्या कमाल की गेंदबाजी की यहां पर आबिद ने। चला, लाडवली कर्णधार टॉस साठी यायचा आहे आणि मंडनगरचे भिंगलोलीचे कर्णधार लाडवली आणि भिंगलोली। अब अम्बेद की जानिब से दूसरे गेंदबाज जियाद राइट आर्म ऑर्डर विकेट से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे राहुल। हालांकि राहुल जाती स्कोर अपने 3 पर खेलते हुए 5 बॉल खेले अब तक राहुल ने और 3 रन यहाँ पर बनाए, यानी कुल मिलाकर करण स्कोल को यहाँ पर अब 18 बॉल और 24 रनों की जरूरत। जियाद राइट आर्म ऑर्डर विकेट से सामना करेंगे राहुल, बेहतरीन गेंद हवा में पॉइंट के क्षेत्र में गेंद आती हुई, खिलाड़ी वहां पर मौजूद, हुजैफा गेंद के नीचे, जब तक गेंद को फील्ड करते 1 रन आसानी से चुरा लिया, दूसरा रन लेने का मौका और आसानी से 2 रन मुकम्मल। इस 2 रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 5 रन, यानी पहली गेंद पर जियाद यहाँ पर 2 रन खर्च किए जियाद ने। चलो लाडोली, इसके बाद आपका फौरन मुकाबला सेमीफाइनल का दूसरा मुकाबला होगा, लाडोली वर्सेस भिंगलोली। दोनों कर्णधार टॉस के लिए आना है। भिंगलोली के कैप्टन यहाँ पर मौजूद है, लाडोली थोड़ा सा कॉपरेट करे प्लीज। जियाद के अगले गेंद राइट आर्म विकेट से दौड़ना शुरू किया, अंपायर को क्रॉस किया, विकेट को क्रॉस किया, गेंद भी किया यहाँ पर बेहतरीन गेंद, थर्ड मैन के क्षेत्र में जाती हुई गेंद, वसीम भाई गेंद के पीछे, जब तक गेंद को फील्ड करते 1 रन चुरा लिया, दूसरा रन लेने का मौका और गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रन से स्कोर में तेजी से इजाफा बढ़ता हुआ स्कोर 7 रन। सूझबूझ के साथ यहाँ पर बल्लेबाजी करते हुए करण स्कोल, क्योंकि राहुल को पता है बड़े शॉट खेलने की जरूरत नहीं है, अगर बिंदी गेंदे लगातार खेलेंगे तो प्रेशर आ सकता है और उसी के हिसाब से खेल बल्लेबाजी करते हुए अब राहुल। हालांकि पहले ओवर में गेंदबाजी जरूर बेहतरीन की थी आबिद ने। लाडोली के कर्णधार यहां पर पहुंच चुके हैं। जियाद के अगले सामना करेंगे राहुल, अब बेहतरीन गेंद, फिर से एक बार खिलाड़ी गेंद के नीचे, जब तक पहुंचते 1 रन आसानी से चुरा लिया, दूसरा रन लेने का मौका और 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रन से स्कोर में अब इजाफा बढ़ता हुआ स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। अब जियाद के अगली गेंद सामना करेंगे फिर से एक बार राहुल। हालांकि थोड़े से जियाद महंगे साबित होते हुए हर गेंद पर राहुल कमाल की यहाँ पर बल्लेबाजी करे, सूझबूझ के साथ बिल्कुल। चौथी मरतबा इस ओवर से सामना करेंगे। अब आगे फेंकी हुई गेंद जिसको कवर के क्षेत्र में जरूर खेला है, खराब फील्डिंग और गेंद सीमा रेशा पार। अंपायर का इशारा 4 रन, 4 रन से स्कोर में तेजी से इजाफा बढ़ता हुआ स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। यानी अब मुकाबला यहां पर बराबरी पर चलता हुआ, 14 बॉल और 14 रनों की जरूरत। महंगे साबित होते हुए जियाद, पहली ओवर आबिद ने 3 रन खर्च किए, अब जियाद आए पहली 3 गेंदों पर डबल रन, 2 रन चुराए यहां पर बल्लेबाजों ने। उसके बाद चौथी गेंद पर चौका लगाया, यानी 4 गेंदों में जियाद ने अब तक यहां पर 10 रन खर्च किए हैं। जियाद के अगली गेंद सामना करेंगे फिर से एक बार राहुल। इस बीच पटकी हुई गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, रुका हुआ स्कोर 13 रन। यानी इस ओवर से अब आखिर एक गेंद आना बाकी। इस ओवर के बाद अगले मुकाबले का टॉस होगा, टॉस हो चुका है, लाडोली ने टॉस जीता है। अब इस ओवर से आखिर एक गेंद आना बाकी, सामना करेंगे फिर से एक बार राहुल। बढ़ता हुआ स्कोर 13 रन करण स्कोल का। बेहतरीन गेंद, उतना अच्छा शॉट डी जोन में यहां पर खेला है, क्योंकि राहुल को पता है बड़ा शॉट खेलने की कोई जरूरत नहीं है, बॉल टू बॉल रन है,
और उसी के मुताबिक खेलते हुए यहाँ पर राहुल इस 2 रन से स्कोर में इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 15 रन। यानी जियाद ने यहाँ पर हर बॉल पर 2-2 रन खर्च किए, अपने ओवर में 12 रन खर्च किए। अब अगर यहाँ से ये मुकाबला करंजकल को जीतना है तो 12 बॉल और 12 रनों की जरूरत, 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता करंजकल ह्या संघाला। बारह बॉल और 12 रन, गेंदबाजी करेंगे नए गेंदबाज सैफ। अपने कोटे का पहला ओवर, इस इनिंग का तीसरा ओवर, 12 रन बचाने के लिए सैफ, 12 रन बनाने के लिए बल्लेबाज विनोद लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे विनोद। कमाल की गेंदबाजी पहली ओवर में आबिद ने जरूर की थी, लेकिन महंगे थोड़े से साबित होते हुए जियाद। लाडौली अपना डिसीजन बताए। पहली गेंद बेहतरीन गेंद हवा में, हुज़ैफा गेंद के नीचे और एक मौका यहाँ पर छोड़ा है। मौका जरूर था, 1 रन आसानी से चुरा लिया, 2 रन आसानी से यहाँ पर चुरा लिए। यानी जहां पर एक भी रन नहीं होना चाहिए था, विकेट हासिल होना चाहिए था, वहां पर 2 रन। और इस 2 रन से स्कोर में इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 17 रन। अब 11 बॉल और 10 रनों की जरूरत। अब सैफ के अगले के सामना करेंगे फिर से एक बार विनोद। सैफ की अगली गेंद फिर से एक बार थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को खेला, डी जोन की तरफ जाती हुई गेंद, अंपायर का इशारा, 2 रन। कमाल की बल्लेबाजी, इसी बल्लेबाजी की जरूरत है यहाँ पर करंजकल को। कोई बड़ा शॉट खेलने की जरूरत नहीं है, दोनों बल्लेबाजों को पता है। उसी तरीके से खेलते हुए राहुल और विनोद, बढ़ता हुआ स्कोर 19 रन, यानी 10 बॉल और 8 रनों की जरूरत, 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता। फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर सैफ। बेहतरीन गेंद, गेंद हवा में, लेकिन खिलाड़ी गेंद से काफी दूर, नो मैन लैंड्स में जाती हुई गेंद। सैफ ने हालांकि बहुत अच्छी कोशिश की थी, 1 रन आसानी से चुरा लिया, रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन बहुत ही बेहतरीन तौरों से विकेट कीपर नाजिम भाई द्वारा थोड़ी सी गलती, जिसकी वजह से 2 रन मुकम्मल। और इस 2 रन से स्कोर में इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 21 रन, यानी अब 6 रन दूर, 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता। कमाल की बल्लेबाजी विनोद और राहुल द्वारा। सेमीफाइनल का पहला मुकाबला अंबेत वर्सेस करंजकल। अंबेत ने टॉस जरूर जीता था, लाडौली अपना फैसला बताए। लाडौली सेमीफाइनल का दूसरा मुकाबला होगा, लाडौली वर्सेस भिंगलोली, जिसमें लाडौली ने टॉस जीता है और अपना डिसीजन नहीं बताया है। तो प्लीज जल्दी से डिसीजन बताए, 6 रनों की जरूरत। गेंदबाजी करेंगे सैफ। इस बीच बेहतरीन गेंद, फिर से एक बार वसीम भाई गेंद के नीचे, रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट और 1 रन आसानी से चुरा लिया। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 22 रन, यानी अब आखिरी 8 बॉल और 5 रनों की जरूरत, 8 बॉल 5 रन। चलो इनिंग खत्म होने से पहले लाडौली अपना फैसला बस सुनाना है। सैफ के अगली गेंद सामना करेंगे राहुल। बहुत ही बेहतरीन गेंद, सूझबूझ से बल्लेबाजी करते हुए यहाँ पर राहुल को, उन्हें पता है कोई बड़ा शॉट खेलने की यहाँ पर जरूरत नहीं है, सिंगल डबल से काम यहाँ पर चलता रहेगा। और अगर काम चलेगा तो नाम बनेगा, तो यही काम करते हुए यहाँ पर राहुल इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर। 1 बॉल बाकी है इस ओवर का, आखिरी 1 बॉल आना बाकी, 7 बॉल और 4 रनों की जरूरत, बढ़ता हुआ स्कोर 23 रन, 23 रन, 7 बॉल और 4 रन। क्या यह मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा? इस गेंद के बाद पता चलेगा। बेहतरीन गेंद, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेला हुआ शॉट, जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करते, 1 रन आसानी से चुरा लिया और राहुल यहां पर रन लेना चाहते थे, रनआउट का खतरा, बेहतरीन थ्रो, लेकिन एक खराब कलेक्शन की वजह से 2 रन मुकम्मल। और इस 2 रन से स्कोर में इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 25 रन। अब आखिरी 6 गेंदे और 2 रनों की जरूरत, 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता।
अब गेंदबाजी करेंगे शादाब। इस इनिंग का आखिरी ओवर, 2 रन बचाने के लिए शादाब और 2 रन बनाने के लिए राहुल। 25 रन यहां पर हो चुके, 2 रनों की आवश्यकता। बेहतरीन गेंद, उतना अच्छा शॉट, पॉइंट के ऊपर से खेला हुआ शॉट और गेंद सीमा रेखा पर अंपायर का इशारा, चौकार। और इस इनिंग शॉट के साथ इस मुकाबले को जीता है यहाँ पर करण कौल ने और अपनी जगह बनाई है फाइनल के लिए। तो इस टूर्नामेंट की पहली फाइनल में जाने वाली टीम परी 11 करण कौल। लाडौली ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। तो इसके बाद होने वाला फौरन मुकाबला, सेमीफाइनल का दूसरा मुकाबला लाडौली